आपल्या राहत्या घरी, आपल्या राहत्या गावात आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ही नोकरी असणार आहे पोलीस पाटील या पदाकरिता बीड जिल्ह्यामध्ये. आपण एक परळी उपविभागाची PDF पाहणार आहोत. सर्व काही पात्रता किंवा मग एक्झाम डेट असेल, साठी फॉर्म अप्लाय करण्याची डेट असेल व लास्ट डेट असेल, हे सर्व काही सारखं असणार आहे. सिलेबस सारखं असणार आहे. फक्त जागा या ज्या आहेत ना, त्या आपापल्या विभागानुसार आपण bidpp.recruitonline.in या वेबसाईटवर जाऊन आपल्या विभागामध्ये व आपल्या गावासाठी जागा कशा कशा आहेत, कोणत्या कोणत्या कास्टसाठी आहेत, ते सर्व एक वेळा पाहून घ्या. मी इथं तुम्हाला बीड या उपविभागाची PDF ओपन करून दाखवतो. तर आता पहा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 19 जानेवारी 2026ला व याची लास्ट डेट असणार आहे 30 जानेवारी 2026 संध्याकाळी, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अर्जाची छाननी व पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र कधी मिळणार आहे तर 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान, आणि लेखी परीक्षेचा दिनांक आहे 22 फेब्रुवारी 2026. तुमची एक्झाम झाल्यानंतर आन्सर की, म्हणजे तुमचं आन्सर योग्य आहे का, चुकलं आहे कुठं तुमचं व त्याचं बरोबर उत्तर काय आहे, याला आन्सर की म्हणतात. ही एक्झाम झालेल्या दिवशीच संध्याकाळी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. याचा निकाल कधी येणार आहे? आता आपल्याला तर कळलं की आपलं चुकलं आहे की बरोबर आलं आहे, पण आपले गुण किती आले किंवा मग आपलं मुलाखतीसाठी आपल्याला बोलवलेलं आहे की नाही, हे आपल्याला कळणार आहे 24 फेब्रुवारी 2026ला. खूप फास्ट प्रोसेस केलेली आहे यांनी. एक्झाममध्ये व निकालामध्ये फक्त आणि फक्त 2 दिवसाचाच कालावधी आहे. आता मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराची यादी आहे, तीसुद्धा तीच आपण म्हणल्यासारखं 24 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. मुलाखतीचा दिनांक आहे बघा 25 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 व अंतिम निकाल जो आहे, फायनल सिलेक्शन हे तुमचं 2 मार्च 2026पर्यंत तुम्हाला कळेल की झालेलं आहे की झालेलं नाही. आता खुला प्रवर्गासाठी फी आहे बघा 1000 रुपये फॉर्म भरण्याकरिता व आरक्षित घटक किंवा मग आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 800 रुपये फी असणार आहे. 200 रुपयांची इथं फी सवलत आहे. आता यामध्ये अर्जदार हा कमीत कमी 10वी पास असावा. वयोमर्यादा 30 जानेवारी 2026पर्यंत 25पेक्षा कमी नसावे व 45पेक्षा जास्त नसावे. नंतर बघा, अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा त्या गावातला. अर्जदाराने ग्रामपंचायत, तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखतीचे वेळी अर्जासोबत जोडलेले मूळ पुरावा कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा ईमेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं इथं तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे, जे की पोलीस स्टेशनमधून निघणार आहे. आता यामध्ये बघा, परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर पद तर आपण पहिलं पोलीस पाटील आहे. लेखी परीक्षा 80 व तोंडी परीक्षा 20 गुणांसाठी होणार आहे. एकूण 100 गुणांपैकी तुमचा निकाल लावला जाईल. यामध्ये 80 गुण असतील व प्रत्येकी गुण हा, म्हणजे प्रत्येकी प्रश्न हा 1 मार्काला असेल. 80 प्रश्न असतील व 80 गुण असतील. हे वस्तुनिष्ठ असतील व बहुपर्यायी असतील. यानंतर अभ्यासक्रम कोणत्या बेसवर असणार आहे? तुमच्या 10वीच्या बेसवर अभ्यासक्रम असेल याचा. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असणार आहे, जो की या 80 गुणांसाठी विचारला जाईल. किमान 80 गुणांपैकी तुम्हाला 36 गुण म्हणजे 45% मार्क मिळणे तर गरजेचं आहे. पण तुम्हाला जर समजा मुलाखतीसाठी जायचं असेल तर त्यांचा जो रेशो आहे एक्सपेक्ट, जो की समजा 1:2 असेल, म्हणजे जर एक जागा आहे तर त्यापैकी ते 2 जागा बोलवतील किंवा 3 बोलवतील, ते त्यांच्यावर डिपेंड करणार आहे. त्यानुसार तुमचा कट ऑफ हा जारी केला जाईल. आपण पहिलं तोंडी मुलाखत ही 20 गुणांसाठी होणार आहे व सर्व तुमचे लेखीचे मार्क्स व तोंडीचे मार्क्स हे ॲड होऊन तुमचं फायनल सिलेक्शन लावलं जाईल. जर तुमचे लेखीचे मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल, अन्यथा तुम्हाला मुलाखतीसुद्धा बोलवलं जाणार नाही. उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी किंवा मग चिन्हांकित करण्यासाठी फक्त आणि फक्त काळ्या शाईचा वापर करायचा आहे. ब्लू पेन, निळा पेन घेऊन जायचं नाही. आपण पहिला ऑनलाईन अर्ज कुठं करायचा आहे तर bidpp.recruitonline.in या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे.
व या फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे. याची लास्ट डेट 30 जानेवारी 2026 असणार आहे. आता हे परळीसाठी आहे, त्यामुळे हे परळीमधील गाव आहेत बघा, ही जी मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही आपल्या उपविभागाची PDF डाउनलोड करा. आपल्या गावामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी जागा आहे ते तुम्हाला कळून जाईल, किंवा मग पुरुषासाठी आहे किंवा महिलांसाठी हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.